नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स बघत आहोत. ठीक आहे. त्यामध्ये आपण फायलम कॉर्डेटा फायलम कॉर्डेटामध्ये आज बघणार आहोत क्लास एव्ज. ठीक आहे, पक्षी वर्ग. मी पुन्हा सांगते, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स ऑलरेडी झालेलं आहे आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्सचं हे आपलं शेवटून दुसरं किंवा तिसरं लेक्चर असणार आहे. ठीक आहे. एक ब्रीफ इंट्रोडक्शन जे नवीन पहिल्यांदाच बघताय त्यांच्यासाठी, आणि लिंक लागेल जुन्या विद्यार्थ्यांची पण. काय बघतो आहोत? ॲनिमल क्लासिफिकेशन. त्याच्यात हे 11 संघ बघितलेत. 11 संघ कसे? सिलेंटराटा नंतर एक टिनोफोरा आहे तो. ठीक आहे, तो धरून. तर हे सगळे एकूण एक संघ आपला झालेला आहे. मी प्लेलिस्टच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ज्यांना कोणाला इच्छा असेल ते नक्कीच जाऊन स्टार्ट टू एंड बघा, म्हणजे समजायला सोपं जाईल, अतिशय समजायला सोपं जाईल. ठीक आहे. काही गोष्टी सतत करत राहिलो आपण किंवा सतत ऐकत राहिलो आणि कोणी थोड्या ट्रिक्स सांगितल्या, थोडं लॉजिक सांगितलं तर डेव्हलप होतं लॉजिक, आणि मग आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहायला सोप्या जातात. ठीक आहे. आजचं लेक्चर तुम्ही बघा, त्याच्यावरून तुम्हाला अजून कळेल की कशा पद्धतीने इव्हॉल्युशन होत गेलं आणि त्या पद्धतीनेच आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात गोष्टी. बघा. ठीक आहे. मग आपण कॉर्डेटा बघितला. कॉर्डेटा बघा किती मोठा आहे. त्याचेच आपले 5-7 लेक्चर चालू आहेत. मग संघ कॉर्डेटा, मग त्याचे 3 उपफायलम, सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा किंवा ट्युनिकाटा, व्हर्टिब्रेटा किंवा क्रॅनिएटा. ठीक आहे. मग व्हर्टिब्रेटा पुन्हा 2 विभागात विभागला गेला, ॲग्नॅथा आणि ग्नॅथोस्टोमॅटा. म्हणजे ॲग्नॅथा म्हणजे जॉलेस आणि ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे जॉ असणारे. ठीक आहे. ॲग्नॅथामध्ये ॲस्ट्राकोडर्मी आणि सायक्लोस्टोमॅटा. आणि इथे बघा ग्नॅथोस्टोमॅटामध्ये पायसेस आणि टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये बघा ॲम्फिबियन, रेप्टाईल्स, मॅमल्स आणि एव्स, पक्षी वर्ग. त्याच्यापैकी आज आपण काय बघणार आहोत? आपल्या इथपासून इथपर्यंत सगळंच झालेलं आहे. आज आपण एव्स बघणार आहोत आणि त्याच्यानंतर सस्तन प्राणी बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आज जे एव्स बघणार आहोत ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, कारण यांच्या याच्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला ॲम्फिबियन बघताना काय म्हटलं होतं, एक बेडूक समोर आणून मग त्याच्यावरून कॅरेक्टरिस्टिक लक्षात कशा ठेवायच्या ते सांगितलं होतं. इव्हन मी थंबनेल बनवताना पण कसं बनवते की त्या थंबनेलवर मी ज्या काही प्राण्यांची चित्र टाकते आहे त्याच प्राण्यांवरून मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगते आहे की अशा पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे. तो माझा एक प्रयत्न असतो. त्याच्यानंतर काल मी काय सांगितलं, रेप्टालिया बघतो आहोत. मग त्याच्यासाठी 2-4 प्राणी लक्षात ठेवा. कासव लक्षात ठेवा, मगर, साप, त्याच्यावरून लक्षात ठेवा. आता पक्षी वर्गामध्ये पक्षीच लक्षात ठेवणार, बरोबर. पक्षी. आता इतक्या वेळपासून आपण काय बघत आलो की सगळे कोल्ड ब्लडेड होते. सगळे शीतरक्तीय प्राणी होते. आता आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत? उष्णरक्तीय प्राणी आणि 4 कप्प्यांचं हृदय. हे महत्त्वाचं. त्याच्यानंतर मग त्या दृष्टीने बघा, मग आपण बघा पायसेस बघितले, उभयचर, नंतर सरीसृप, सस्तन, एव्स. आता बघा लक्षात कसं ठेवायचं, आधी पाण्यातले प्राणी, त्याच्यानंतर मग उभयचर, त्याच्यानंतर रेप्टाईल्स, त्याच्यानंतर मग एव्स, मग सस्तन, असे हळूहळू डेव्हलप होत गेली. मग पाण्यातले होते. हे फक्त लॉजिक सांगते मी, लक्षात कसं ठेवायचं. आता इथे ऑलरेडी सिक्वेन्स दिलेला आहे ना, दिसतोय तुम्हाला. पायसेस, उभयचर, सरीसृप, सस्तन, एव्स. आणि हे बघा अगदी छोटे छोटे आणि सोपे सोपे प्रश्न विचारतात जे आपले चुकतात आणि आपली पोस्ट राहते. मग एकदा एखादं लॉजिक डेव्हलप झालं ना की ते प्रश्न पुन्हा आपल्याला रिवाईज करायची पण गरज पडत नाही. पण तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. आधी पाण्यातले, पाण्यात राहणारे, मग हळूहळू ते पण कुठे आले, जमिनीवर यायला लागले. मग त्यांचं कॅरेक्टरिस्टिक कसं, जमिनीवर पण राहणारे, पाण्यात पण राहणारे. त्याच्यानंतर रेप्टाईल, सरपटणारे. त्याच्यानंतर एव्स, मग सस्तन. मग बघा जे पाण्यात राहणारे पायसेस, फिशेस ज्याच्यात येत होते, त्यांचं रक्त शीतरक्तीय होते. मग उभयचर जे पाण्यातही राहतात, जमिनीवर राहतात, ते पण उभयचर काय होते, शीतरक्तीय होते. रेप्टाईल्स कसे होते, शीतरक्तीय होते. पण आज आपण एव्स बघत आहोत, ते कसे आहे, वॉर्म ब्लडेड किंवा उष्णरक्तीय. मग सस्तन म्हणजे आपण कसे आहोत, उष्णरक्तीय. असे सिक्वेन्स लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्ट, त्यांचं हृदय. इथे जे खाली संख्या लिहिल्या आहेत ना ते त्यांच्या कप्प्यांच्या.
पाण्यातले जे होते त्यांचं हृदय किती 2 कप्प्यांचं होतं. उभयचर मग त्यांचे किती झाले 3 कप्पे झाले. त्याच्यानंतर सरीसृप जे होते त्यांचे पण 3 कप्पे आहेत. इथे 4 नाही आहेत, हे बघा, त्यांचे पण 3 कप्पे होते रेप्टाईल्सचे. मग आता एव्सचे किती झाले 4 आणि सस्तनचे आहेत 4. त्याच्यासाठी मी ह्या गोष्टी इथे मेन्शन केल्या. आता ह्या दोघांमध्ये ॲम्फिबियन आणि रेप्टाईल्स दोघांमध्ये 4 कप्पे आहेत ना, सॉरी 3 कप्पे ना, नीट लक्षात ठेवा, बोलताना माझ्याकडून चूक झाली. 3 कप्पे. ॲम्फिबियन इथे लिहिलेलं पण आहे मी, ॲम्फिबियन आणि रेप्टाईल्स 3 कप्पे आहेत की नाही. मग 3 कप्प्यांमध्ये एक काय आहे अलिंद आहे, ॲम्फिबियनमध्ये एक अलिंद आहे, 2 निलय आहे, ठीक आहे. आणि कोल्ड ब्लडेड रेप्टाईल्समध्ये इथे काय आहे, इथे 2 अलिंद आणि 1 निलय. जर खूपच मायन्यूट लेवलला जाऊन प्रश्न विचारायचा झाला की 3 कप्पे आहे बा, पण मग त्याच्यापैकी पण अलिंद किती निलय किती, जर त्याच्यातला डिफरन्स विचारला तर उभयचर आणि सरीसृप या दोघांमध्ये 3-3 आहे, पण उभयचरमध्ये 1 अलिंद आहे, 2 निलय आहे, आणि सरीसृपमध्ये 2 अलिंद आणि 1 निलय आहे. मी बघायला गेली नाही, मी टॅली केलं नाही, पुस्तकात जे दिलं आहे ते मी फक्त बघते आहे, ठीक आहे. मी ह्या गोष्टी टॅली केल्या नाही, हां, पुस्तकाच्या रेफरन्सवरून मी सांगते. जर असं विचारलं तर असे मी काय म्हटलं, छोटे छोटे चार्ट तुम्ही बनवून घेत जा, हां. आणि मी पुन्हा सांगते आहे, हे जे आपलं झालेलं आहे याच्यावर पुन्हा एक विस्तृत स्वरूपात व्हिडिओ येईल, ज्याच्यात मी थोडंसं अजून चार्ट फॉर्मॅटमध्ये देईल, जेणेकरून तुम्हाला गोष्टी अजून सोप्या होतील, ठीक आहे. पण ह्या गोष्टी तुम्ही आधी स्वतः रिकॉल केल्या पाहिजे, पहिल्यापासून स्टार्ट टू एंड लेक्चर सगळे बघितले पाहिजे, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी आकलन करायला सोप्या जातील आणि तुमच्या पाठ पण होतील. चला आपण आपल्या लेक्चरकडे येऊया, ठीक आहे. तर मला तो चार्ट फक्त तुम्हाला दाखवायचा होता की कसं लक्षात ठेवा उष्ण रक्तीय कोणते, शीत रक्तीय कोणते, आणि हृदयांचे कप्पे पण कसे वाढत गेले, ठीक आहे. आता बघा, हां, दुसरी गोष्ट, आता पक्षी लक्षात ठेवायचा. पक्षी कसा असतो, पुढे पण निमुळता मागे पण निमुळता, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला पिसं असतात, बरोबर. म्हणजे हे का सांगते मी, हां, त्याचे 2 पाय असतात, हे सगळं का सांगते आहे, कारण याच्यावरूनच खूप गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग जो मादी पक्षी असतो त्याच्यात काय वैशिष्ट्य असतं, म्हणजे तुम्ही म्हणाल हे आम्हाला सगळं माहिती आहे, पण मग त्यांना म्हणजे हां, तर त्यांना पोट असतं का नसतं, ॲबडोमेन असतं का नसतं, मग म्हणजे हे सगळं का सांगते मी. पक्षी तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती, एवढं छोटं छोटं नका सांगू, पण त्या पक्षावरूनच तुम्हाला, जरी आपल्याला तो दिसायला पक्षी दिसतो, पण त्याच्या दिसण्यावरूनच आपल्याला त्याच्या खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, हे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. मग त्याला 2 पाय असतात, मग 2 पायच कसं काय असतात, मग पुढच्या पायांचं काय झालेलं असतं, मग त्याच्या पायांना नखं असतात की नाही, मग तो निमुळता का असतो, मग पिसांमध्ये काही ग्रंथी आहेत का, मादीचं काही वैशिष्ट्य आहेत का, याच्यासाठी मी तुम्हाला एवढं सगळं सांगते की पक्षी व्हिज्युअलाइज करताना मग आता आपल्याला अशा पद्धतीनेच झालं पाहिजे की आपल्याला एकदा पक्षावर समजा डिस्क्रिप्टिव्ह बोलायला लावलं, डिस्क्रिप्टिव्ह लिहायला लावलं की तुमचं इतकं सुंदर झालं पाहिजे की तुम्ही जिंकूनच आले पाहिजे, ठीक आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एवढं सांगते आहे, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्हीसाठी तुम्हाला नीट या गोष्टी आल्या पाहिजे, ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला कळेल मला नेमकं तुम्हाला सांगायचं काय होतं. बघा, हे उष्ण रक्ताचे म्हणजे एंडोथर्मिक ऑब्लिक होमिओथर्मिक एकलिंगी अंडज प्राणी आहेत, ठीक आहे. बघा, हे उष्ण रक्ताचे एकलिंगी अंडज प्राणी आहेत. पुढच्या पायाचे रूपांतर पंखात झालेले असते, म्हणून द्विपाद असतात, नखे नसतात, ठीक आहे. पुढचे जे पाय असतात त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे, पंखात झालेलं आहे. हां, पुढच्या पायाचं रूपांतर पंखात झालेलं आहे, म्हणून द्विपाद असतात, नखे नसतात. शरीर दोन्ही टोकास निमुळते, हाडे हे पोकळ असल्याने शरीर हलके असते. हृदय किती 4 कप्प्यांचं असतं. फुफ्फुसाद्वारे श्वसन होते. बाह्यमुखाचे रूपांतर चोचित झालेले असते, जे बाह्यमुख असतं त्याचं रूपांतर चोचित झालेलं असतं. हे उष्ण रक्ताचे असल्यामुळे यांना होमिओथर्मिक ऑब्लिक एंडोथर्मिक असे म्हणतात. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये यांच्या शरीराचे तापमान सर्वात जास्त असते. बघा, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, ठीक आहे. सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये यांच्या शरीराचे तापमान सर्वात जास्त असते, 40 डिग्री ते 45 डिग्री सेल्सिअस. उद्या सस्तन प्राण्यांचं म्हटलं तर ते चूक असणार आहे, पक्ष्यांचं असतं, ठीक आहे. त्याच्यानंतर यांच्या बाह्य कंकालाचे चोच, पिसे व पंजे
यात रूपांतर झाले आहे. पचनमार्गात कप्पे असतात त्यांना क्रॉप व गिझार्ड म्हणतात. उद्या क्रॉप व गिझार्ड विचारलं, नेमकं ते काय आहे ते माहिती पाहिजे. तर पचनमार्गात असणारे जे कप्पे आहेत त्यांना क्रॉप आणि गिझार्ड म्हणतात. त्याच्यानंतर यांच्यात काय दुहेरी श्वसन असतं. एअर सॅक्स कनेक्टेड टू लंग्स. दुहेरी श्वसन असतं, हे लक्षात ठेवा. बाह्यकर्ण नसतो, हे आपण 2-3 लेक्चरपासून बघतोय. कोणाकोणाला बाह्यकर्ण नसतो आणि कानाच्या पडद्याला टिम्पॅनम म्हणतात. या गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, यांच्यात उदर नसते पण घसा गळ्यातील पिशवी असते. ठीक आहे, उदर असतं का? उदर नसतं पण घसा गळ्यातील पिशवी असते. पक्ष्यांमधील ध्वनियंत्राला काय म्हणतात? सिरिंग्स. पक्ष्यांमधील ध्वनियंत्राला काय म्हणतात? सिरिंग्स. ठीक आहे. यांच्यात मूत्राशय नसते, त्यांच्या गर्भावस्थेत मूत्राशय असते. ठीक आहे. यांच्यात चेतांच्या 12 जोड्या असतात. पक्ष्यात वास घेण्याची क्षमता नसते पण डोळे हे पेक्टेन नावाच्या घटकांमध्ये तीक्ष्ण नजरेचे असतात. यांच्यात कानात एकच हाड असते. ठीक आहे, यांच्यात कानात एकच हाड असते. आता जेव्हा आपण ह्या गोष्टी कंपेअर करतो तेव्हा आपलंही आठवायचं, माणसांच्या याच्यात कानात किती हाडं असतात आणि याच्यावर प्रश्न, दोन्ही कान मिळून 6 हाडे, एका कानात 3. मग त्याचा सिक्वेन्स काय आहे? आतून बाहेर, बाहेरून आत. ह्या ऑलरेडी गोष्टी मी शिकवल्या आहेत आणि याच्यावर प्रश्न आलेले आहेत. या गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे त्यांच्यावर त्वचेवर पीन ग्रंथी असतात ज्या पिसाची निगा राखतात. ठीक आहे, पीन ग्रंथी, पिसाची निगा. पी वरून लक्षात ठेवा, पीन ग्रंथी आणि पिसांची निगा राखतात. त्यांचे पाठीमागचे मणके एकत्र येऊन जो उभा भाग तयार होतो त्याला पायगोस्टाईल असे म्हणतात. यांच्या पाठीमागे मणके एकत्र येऊन जो भाग तयार होतो त्याला काय म्हणतात? पायगोस्टाईल. नंतर आरबीसी द्विबहिर्वक्री व केंद्रक असणारे असतात. मग हे आपण एका याच्यात अजून पाहिलेलं, आरबीसी द्विबहिर्वक्र व केंद्रक असतात. कशात पाहिलेलं आपण लगेच बघून घेऊ. बघा, ॲम्फिबिया बघितलं होतं काय? तर उभयचर. आरबीसी या द्विबहिर्वक्र आणि केंद्रक असलेल्या असतात आणि इथे पण आरबीसी द्विबहिर्वक्र केंद्रक असणाऱ्या असतात. आणि मग आपल्या ह्युमन बिंग्समध्ये काय? बाय कॉन्केव आणि न्यूक्लियस नसणाऱ्या असतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, बाय कॉन्केव आणि न्यूक्लियस नसणाऱ्या असतात. ठीक आहे. आता उदाहरणार्थ बघा, कावळा. आता हे जे मी इंग्लिशमध्ये नावं आहे ना, हे मी कुठेही त्याचं प्रनाऊन्सिएशन चेक केलेलं नाही आहे. हे जे मला आत्ता येतं आहे तेच मी तुम्हाला उच्चार करून दाखवते आहे. कावळा, कॉर्वस कबूतर, कोलंबा पोपट, सिटॅकुला शहामृग, स्टुटिओ मोर, पावो पेंग्विन, ॲप्टेनोडाईट गिधाड, निओफ्रॉन. ठीक आहे. आता पुढे बघा, आता हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मी प्रयत्न करते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा. बघा, त्यांचे 2 उपवर्गात विभाजन होते. त्यांचे 2 उपवर्गात विभाजन होते, ॲर्किओ ऑर्निथिस आणि निओ ऑर्निथिस. आता ऑर्किओ ऑर्निथिस, निओ ऑर्निथिस वरीलपैकी पहिला प्रकार लुप्त झालेला असून दुसऱ्या प्रकाराचे 4 गणात विभाजन होते. ऑर्किओ ऑर्निथिस लुप्त झाला. निओ ऑर्निथिसचे 4 प्रकार पडले, पॉलीऑग्नॅथी, इम्पॅनी, ओडोंटोग्नॅथी आणि निओग्नॅथी. आता पुन्हा सांगते, शब्दानुसार जा, शब्दानुसार मी इथे लिहिलेलं आहे. पॅलिओग्नॅथी, पॅलिओ म्हणजे ओल्ड, ग्नॅथी म्हणजे जॉ, ओल्ड जॉ असणारे. शहामृग आणि किवी लक्षात ठेवा. इम्पेनी उदाहरणार्थ पेंग्विन. नंतर ओडोंटोग्नॅथी, ओडोंटो म्हणजे टूथ आणि ग्नॅथी म्हणजे जॉज, म्हणजे दात असणारे पक्षी जे मासे खातात सगळे लुप्त झाले आहेत. लुप्त कोणते झाले? कशातले? निओ ऑर्निथिसमधील ओडोंटोग्नॅथीचे जे आहेत दात असणारे हे सगळे लुप्त झालेले आहेत. मग आपण कसं लक्षात ठेवायचं? आपण पक्षी बघतो, मग आपल्याला हे कळतं, अरे हे खातात कसे, पण त्यांना दात तर नाही आहे, चोचीने खातात असं लक्षात ठेवायचं. दात नाही त्यांना आणि ते सगळे लुप्त झालेले आहेत. कोणते लुप्त झाले? दात असणारे पक्षी जे मासे खातात. दात असणारे पक्षी जे मासे खातात सगळे लुप्त झाले. आणि निओग्नॅथी म्हणजे निओ म्हणजे न्यू आणि ग्नॅथी म्हणजे जॉ. आधुनिक पक्षी उदाहरणार्थ हमिंगबर्ड, सर्वात लहान पक्षी. हे नीट लक्षात ठेवा. हमिंगबर्ड जो सगळ्यात लहान पक्षी येतो तो कशात येतो? निओग्नॅथी.
आधुनिक पक्ष्यांमध्ये येतो. ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. नंतर बघा, स्विफ्ट सर्वात जलद पक्षी, मोर. नंतर अल्ब्रॅट्रास सर्वात मोठा पक्षी. नंतर वल्चर मांसभक्षी पक्षी. पुढे, हे अंडी घालत असले तरी यांच्यात फलन हे अंतर्गत होत असते. अंडी घालत असले तरी फलन हे अंतर्गत होत असते. नंतर स्त्रीलिंगी पक्ष्यांमध्ये फक्त डाव्या बाजूला अंडकोश व अंडवाहिनी असतात. यामुळे शरीराचे वजन कमी ठेवण्यास मदत होते. उदाहरणार्थ पोपट, घार, घुबड. स्त्रीलिंगी पक्ष्यांमध्ये फक्त डाव्या बाजूला अंडकोश असते, हे नीट लक्षात ठेवा. व अंडवाहिनी असते कुठे? डाव्या बाजूला. ठीक आहे. यामुळे काय होतं? शरीराचं वजन कमी ठेवण्यास मदत होते. उदाहरणार्थ पोपट, घार, घुबड. आता अशा पद्धतीने आपलं एव्स संपलेलं आहे. आता लास्ट लेक्चर असेल ज्याच्यात आपण सस्तन प्राणी, सस्तन वर्ग मॅमेलिया, क्लास मॅमेलिया बघू, जो मोठा आहे. आपण एका लेक्चरमध्ये तो कंप्लीट करून घेऊ, म्हणजे सिक्वेन्सने आपल्याला समजेल. आणि त्याच्यानंतर आपलं ही सिरीज संपेल. हे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे हे मी नंतर कधीतरी घेईल तुमचे कंप्लीट करून, पण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स तर आपलं कंप्लीट होऊन जाईल. धन्यवाद.